मुंबईचा राजा अर्थात आपण पाहतोय गणेश गल्लीच्या राजाचं पहिलं मुखदर्शन जे आहे ते आपण पाहतोय। कालच लालबागच्या राजा झालं होतं आणि आज मुंबईच्या राजाचं जे आहे ते मुखदर्शन आहे आणि मुखदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील परब आपल्यासोबत आहेत। स्वप्नील जे काय सांगाल, यावर्षीचा गणेशोत्सव आहे, मुखदर्शन जे आहे ते पहिल्यांदा होताना पाहायला मिळतंय। नक्कीच 98 वर्षात एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी येतोय। आमचे यंदाचे मूर्तिकार देखील बदललेले आहेत। आकाश तिरमल यांच्या हस्तकौशल्यातून हा नव्या रूपातला मुंबईचा राजा या ठिकाणी साकार झालेला आहे आणि आपण मूर्तीचं स्वरूप पाहत असाल तर रामेश्वरम मंदिराला साजेसं असं रूप या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे, जेणेकरून रामेश्वर मंदिराची एक कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। बाप्पाची मूर्ती सुद्धा एक आगळी वेगळी पाहायला मिळते, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? बाप्पाच्या मूर्तीचं यंदाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बाप्पाच्या मुकुटामध्ये जो पोपट आपल्याला दिसतोय ते एक वेगळं वैशिष्ट्य यावेळी आम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे। कारण रामायणामध्ये पोपटाला सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे। ज्यावेळी सीता रावणाच्या कैदेत होती त्यावेळी सीतामाईला पोपटाने खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती आणि त्यानुसार रामाने पोपटाला वरदान दिलेलं होतं की तू आता आमचा एक माझा अतिशय प्रिय असून तू माझा अतिशय प्रिय असा पक्षी मानला जाईल। आणि दक्षिणेमध्ये आपण पाहाल तर दक्षिणेमध्ये पोपटाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, एक शुभ संकेत मानलं जातं। तर कुठेतरी एक ती प्रतिमा दाखवण्याची आमची या ठिकाणी इच्छा आमची होती आणि आम्ही ती दाखवलेली आहे।